नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अखेर मीराने संदूक उघडलेली असते. त्या संदूकमधून एक चिठ्ठी आणि एक लॉकेट मीराच्या हाती लागलेलं असतं. तर इकडे रियाने आता मीरा वहिनीला कॉल केलेला असतो. मीरा वहिनी, अगं उघडली का संदूक? काय निघालं त्यात? त्यावर मीरा म्हणू लागते, नाही ना गं रिया, अगं मी संदूक आणली खरी, पण चाव्या तर तुझ्याकडेच राहिल्या ना, मग कशी उघडणार? आता लगेच रिया म्हणू लागतोय, सॉरी या मीरा वहिनी, माझ्या लक्षातच राहिलं नाही. घाई गडबडीत तुम्ही निघून गेलात आणि चाव्या माझ्याकडेच राहिला. आता लगेच सुधाकर भाऊ आणि आजी भिंती आड लपून रियाचं आणि मीराचं हे समद बोलणं ऐकत असतात. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, रिया हे बघ, मी संदूक उघडण्याचा प्रयत्न करते, पण चाव्या तू नीट ठेव, नाहीतर आजी आणि बाबा तुझ्याकडनं त्या चाव्या काढून घेतील आणि मग संदूक असूनही उपयोग असणार नाही. आपल्याला चावीच नसेल तर संदूक उघडायची कशी? त्यावर लगेच रिया म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, मी अगदी चांगल्या सुरक्षित जागेवरती चाव्या ठेवील, तू नको टेन्शन घेऊ. पण मीरा वहिनी, मला काय म्हणायचं होतं, अगं कशाला चावीची वाट बघत बसायची? अगं तुझ्या हातात संदूक आहे, एवढ्या दिवसापासनं तुला सत्यदादाच्या जन्माचं सत्य बाहेर काढायचं आहे की नाही, मग कशाला वाट बघायची चावीची? इथे येईपर्यंत किती वेळ निघून जाईल. त्यापेक्षा मीरा वहिनी तू एक काम कर, तू ना ती संदूक तोडून टाक. एकदा का ती संदूक तुटली की त्यातनं सत्य आपोआप बाहेर येईल आणि ते तुला कळेल ना, मग कशाला वेळ वाया घालवायचा? त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ आणि आजीला धक्का बसतो. आता मीरा संदूक तोडते की काय? त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, रिया अगं अशी कशी आपण संदूक तोडू शकतो? बाबांनी एवढ्या वर्षांपासून तिला जपून ठेवलंय, नक्कीच त्यात काहीतरी महत्त्वाचं असेल, त्यांच्या आठवणी असतील ना, मग आपण अशी संदूक तोडू शकत नाहीये. त्यामुळे काळजी करू नको, मी गावाकडनं संदूक तिकडे घेऊन येते, आपण घरी आल्यानंतर चावी घेऊ आणि ती संदूक उघडू, तोपर्यंत तू चावी नीट ठेव, चालेल? त्यावर लगेच आत्ता रिया म्हणू लागतं, ठीक आहे मीरा वहिनी, ये तू, मी चावी नीट लक्षात ठेवते आणि मग आपण ती संदूक उघडूया, असं आता दोघींनी ठरवलेलं असतं. आता मात्र लगेच फोन बंद होतात. सुधाकर भाऊ आणि आजी एकमेकांकडे बघू लागतात, कारण आता मीरा गावाकडनं इकडे येण्याआधी त्यांना चावी लंपास करायची असते. दोघेही आता चोर पावलांनी आतमध्ये निघून जातात. तर इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. पंकज मात्र मस्त आता आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याच वेळेस पंकज आपला मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर त्याला देविकाचे मिस कॉल्स आलेले असतात. चक्क देविकाने आज मला कॉल केलाय. कशासाठी केला असेल? देविका येईल का पुन्हा माझ्याकडे? मी तिला फोन करून बघतो, असे म्हणत पंकज आता लगेच देविकाला कॉल करतो. त्याच वेळेस देविका मात्र आता इकडे अडगळीच्या खोलीत लपण्यासाठी आलेली असते, कारण हॉलमध्ये राजवीर आणि सत्या दोघेजण बॉल खेळत असतात ना, त्यामुळे काही करून मला इथे लपून राहावंच लागेल. तेवढ्यात आता पंकजचा फोन वाजू लागतो. देविका मात्र खूपच खुश होते. बेबीचा फोन, पंकजने मला फोन केलाय असे म्हणतात आता लगेच ते आनंदाच्या भरात फोन उचलणार. तेच आता त्या रूममध्ये राजवीरचा आवाज येऊ लागतो. राजवीर आता त्या अडगळीच्या खोलीकडे पळतच येतो. देविका पटकन आता तिथे जे अस्ताव्यस्त सामान पडलेलं असतं ना, त्या पाठीमागे लपून बसते. आता तिने आपला मोबाईलचा आवाजही बंद केलेला असतो. त्याच वेळेस आता राजवीरच्या पाठोपाठ सत्याही तिकडे येतो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, राजवीर अरे इकडे कशाला आलाय या खोलीत? काय इकडे? त्यावर राजवीर म्हणू लागतो, सत्या काका, अरे या खोलीतनं ना मला मोबाईलचा आवाज आला. त्यावर लगेच आता देविका घाबरते. अरे बापरे, हा राजवीर मला ना या सत्तेच्या तावडीत पकडूनच देतो की काय? तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, नाही राजवीर, इकडे कशाला आवाज येईल, चल बरं पटकन आपण जाऊया, असे म्हणत दोघेही तिकडनं आता हॉलमध्ये निघून जातात. तोपर्यंत आता पंकजने केलेला फोन बंद झालेला असतो. आता देविकाला मात्र वाईट वाटतं, कारण एवढ्या दिवसांनी मला पंकजने फोन केला, तोही मी उचलला नाही. इकडे पंकजलाही वाईट वाटतं, कारण बेबीने माझा फोन उचलला नाही, याचा अर्थ तीही माझ्यावरती रागवली का, असा त्याचा गैरसमज झालेला असतो. तर इकडे आता मीरा पटकन रूममध्ये येते आणि आता लगेच मीराने आपल्या बॅगमधनं ती संदूक बाहेर काढलेली असते. आता मीराला काहीही करून ती संदूक उघडायची असते. मीरा खूप प्रयत्न करते, पण संदूक काही उघडली जात नाही. काय करावं, कसं उघडू या संदूकला? मला काही करून यातलं सत्य लवकरात लवकर जाणून घ्यायचे, असे म्हणत आता मीराचे प्रयत्न चालूच असतात. तेवढ्यात मीरा आता आपल्या डोक्याला जी क्लिप लावलेली असते ना, ती काढते आणि आता त्या क्लिपने त्या संदूकचं कुलूप उघडण्याचा प्रयत्न करत असते.
पण तरीही काही होत नाही. आता मीराला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात मीराच्या लक्षात येतं. मी किचनमध्ये जाते. किचनमध्ये काहीतरी टोकदार वस्तू असेलच, ती घेऊन येते आणि मग पटकन ही संदूक उघडते. असे म्हणत आता मीरा पटकन कॉटखाली ती संदूक ठेवते आणि किचनकडे निघून जाते. सत्या आणि राजवीर दोघेही हॉलमध्ये बॉल खेळत असतात. त्याच वेळेस आता लगेच राजवीरचा बॉल मात्र सत्या मीराची जी रूम असते ना, त्या रूमच्या कॉटखाली गेलेला असतो, जिथे संदूक ठेवलेली असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, राजवीर अरे बघ की बॉल गेला की रूममध्ये. त्यावर लगेच राजवीर म्हणू लागतो, सत्या काका काळजी करू नको, मी पटकन बॉल घेऊन येतो. राजवीर लगेच आता मीराच्या रूममध्ये येतो. आता बॉल घ्यायच्या ऐवजी राजवीरचं लक्ष त्या संदूककडे जातं. राजवीर पटकन ती संदूक उचलतो आणि ती संदूक घेऊन इकडे हॉलमध्ये येतो. तोपर्यंत सत्याला फोन आलेला असतो. सत्या मात्र आता फोनवरती बोलण्यात व्यस्त असतो, त्यामुळे त्याचं काही कुठे लक्ष नसतं. राजवीर आता हॉलमध्ये ती संदूक घेऊन येतो. सत्या काकाकडे बघू लागतो, पण सत्याचं फोनवरती बोलणं चालू असतं. त्यामुळे राजवीर पटकन आता अडगळीच्या खोलीत ती संदूक घेऊन जातो. तोपर्यंत इकडे आता देविका कशी तरी लपत-छपत किचनमध्ये आपल्या आईकडे आलेली असते. ती आपल्या आईला ताकीद देऊन ओरडतच म्हणत असते, आई तुला ना अक्कलच नाही. अगं कशाला सत्या मीराला इकडे थांबायला सांगितलं? अगं अशाने ते मला पकडतील आणि माझं भांडं फुटेल की. कसं राहायचं मी ते या घरात असताना, सांग ना. तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते, देविका हे बघ आरडाओरडा करू नको. अगं असं कसं मी त्यांना लगेच पाठवणार होते? किती प्रेमाने राजवीरला भेटायला आले होते ना, एवढ्या दिवसांनी आले, रात्रीची वेळ होती, लगेच कसं जा म्हणणार, हो की नाही? त्यावर देविका म्हणू लागते, बास कर तुझी ही बडबड आणि लगेच त्या दोघांना इकडनं जायला सांगा, तरच मी इथे राहू शकते, नाहीतर मी कशी राहणार आहे आई? आणि मला माझं सत्य कुणासमोर येऊ द्यायचं नाही. त्यामुळे त्या सत्या मीराला इकडनं घालव. त्यावर लगेच आता तिची आई म्हणू लागते, देविका अगं हीच संधी दिली तुला देवाने, आत्ताच तू सगळं काही राजवीरबद्दल सांगून टाक आणि मोकळी हो. त्यावर देविका म्हणू लागते, ए बाई मी असं काही करणार नाही आहे, असं काहीही करायचं नाही, लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच मीरा किचनजवळ आलेली असते. मावशी मावशी असा आवाज येताच देविकाची तर आता वाटच लागलेली असते. देविकाच्या पायाखालची जमीन सरकते. अरे बापरे, किचनमध्ये मीरा येते, याचा अर्थ ती मला बघणार आणि माझं सगळं सत्य समोर येणार. नाही नाही नाही, आता मी काय करू? हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय. असे म्हणताच आता देविका पटकन तिथे ओट्यावरती जो पिठाचा मोठा डब्बा ठेवलेला असतो ना, तो डब्बा उचलते आणि ते संपूर्ण पीठ आता आपल्या डोक्यावरती ओतते आणि आता ते सगळं पीठ आपल्या चेहऱ्याला चोळू लागते. देविकाचे सगळे केस पांढरे झालेले असतात, चेहराही पांढरा झालेला असतो. त्याच वेळेस आता मीरा आणि सत्य दोघेही किचनमध्ये येतात. हा सगळा काय प्रकार आहे? मावशी ह्या कोण आहेत? त्यावर लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, अगं मीरा ही माझी पोरगी आहे. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, मावशी तुमची पोरगी बी आली का? त्यावर लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, नाही रे आत्ताच आली ती, एवढ्यातच आली होती आणि चुकून तिच्याकडनं डोक्यात हे पीठ सांडलंय ना, म्हणून अशी भुरकी झाली ती. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही म्हणजे असं कसं डोक्यात पीठ सांडलं? खूपच जास्त सांडलंय ना, कसं झालंय ते डोकं? त्यावर लगेच आता देविकाला काय बोलावं काय सुचत नाही. तेवढ्यात आता मीराच्या लक्षात येतं. मीरा लगेच आता मावशींना विचारू लागते, मावशी तुमची ही मुलगी पार्लर चालवते ना? त्यावर लगेच आता देविका हो अशी मान डुलावू लागते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, आमच्या घरीसुद्धा देविका आहे, तीही पार्लर चालवते, तिचाही पार्लरचाच बिझनेस आहे, तुम्ही ओळखता का तिला? त्यावर लगेच आता देविका मान डुलावत नाही म्हणू लागते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, अरे रे रे लयच पीठ सांडलंय ना. तेवढ्यात आता देविका मात्र गुपचूप तिकडनं पळ काढते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, मावशी ही काही न बोलता अशी का निघून गेली? त्यावर लगेच आता मावशी म्हणू लागतात, आंघोळीसाठी गेली असेल, खूपच पीठ सांडलं ना म्हणून गेली असेल. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मावशी चला मी तुम्हाला मदत करते, खूप सांडलंय ना इकडे, भुरकं झालंय ना सगळं. त्यावर लगेच आता मावशी म्हणू लागतात, नाही नाही अगं मीरा मी करते, तू जा तुझ्या रूममध्ये जा. मीरा पटकन आता एक टोकदार वस्तू घेते आणि लगेच आपल्या रूममध्ये जाते. आता रूममध्ये येताच मीरा पटकन ती संदूक घेणार, तेच आता रूममध्ये सत्य येतो. धूमकेतू
धूमकेतूच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढलेलं असतं, कारण यांनी जर ही संदूक बघितली तर काय कशाची खूप सारे प्रश्न विचारतील. नाही नाही नाही, मला हे सगळं गुपितच ठेवायचंय असं आता तिला वाटू लागतं. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू तू रस्त्याने बी विचार करत होती, काहीतरी टेन्शनमध्ये दिसत होती आणि इथे आल्यानंतरही तुझ्या चेहऱ्यावरती अजून टेन्शन दिसतंय. धूमकेतू नेमकं झालंय काय सांगशील का? त्यावर लगेच आत्ता मीरा म्हणू लागते, नाही हो, नाही नाही, असं काहीच नाही. मीरा आता पायाने असे कॉटजवळ जाऊन चापलू लागते, पण संदूक तर तिच्या पायाला कुठे लागत नाही. मीराला जरा डाऊट येतो, अरे बापरे, संदूक कुठे गेली? इथे तर ठेवली होती ना. मीरा पटकन आपल्या हातात जी टोकदार वस्तू असते ना ती मुद्दामून खाली पाडते आणि आता ती उचलण्याच्या बहाण्याने आता कॉटखाली डोकावून बघते तर संदूक गायब असते. मीराला धक्काच बसतो. आता मीराचं तर टेन्शन आणखीन वाढलेलं असतं. संदूक कुठे गेली असेल, कोणी घेतली असेल? तर इकडे राजवीर आता ती संदूक घेऊन त्या अडगळीच्या खोलीत आलेलं असतं. एक छोटी गाडी असते, त्या गाडीवरती राजवीरने ती संदूक ठेवलेली असते आणि मस्त आता राजवीर खेळत असतो. तेवढ्यात लगेच आता मावशी आवाज देतात, राजवीर राजवीर चल बोल पटकन. राजवीर आता धावतच ती संदूक त्या अडगळीच्या खोलीतच ठेवतो आणि बाहेर निघून जातो. तेवढ्यात आता लपण्यासाठी देविका पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत येते. आता तिचा पाय त्या संदूकला लागलेला असतो. तेव्हा ती जोरात आई ग असं ओरडते, पण तिचं लक्ष काही संदूककडे जात नाही. लगेच आता देविका पटकन त्या अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाच्या पाठीमागे लपून बसते. त्याच वेळेस आता इकडे आता मावशी राजवीरला हॉलमध्ये येताच म्हणू लागतात, राजवीर चल बरं पटकन जेवण करून घे, चल तुला भूक लागली असेल ना. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, नाही आजी मला मावशीच्या हातनं जेवायचे. तेवढ्यात लगेच सत्या आणि मीरा येतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, राजवीर चल मी तुला भरवते, चल बरं पटकन. तेवढ्यात आता लगेच अडगळीच्या खोलीतनं डोकावून आता देविका हॉलमध्ये बघत असते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, चल मी तुला भरवते. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, नाही मला माझी मावशी हवी. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, मावशी हा कुणाबद्दल बोलतोय? त्यावर आता देविकाची आई म्हणू लागते, माझी पोरगी आली ना, तिला मावशी म्हणतो ना म्हणून. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, मग कुठे आहे ती, अजून आली नाही का? मगाशी आंघोळीसाठी गेली होती. त्यावर लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, नाही तिचं काम असतं ना आणि तिला सारखे फोन येतात आणि इकडे नेटवर्क नसतं ना, मग फोनवरती बोलत बोलत जाते गावात. आत्ताही तसंच काहीतरी कामाला असेल म्हणून गेली असेल. राजवीर तू खाऊन घे बरं. त्यावर लगेच आता राजवीर म्हणू लागतो, नाही मला मावशीच हवी. तेव्हा मीरा म्हणू लागते, राजवीर आत्ता तुला ही मीरा मावशी चालेल का, मी भरवते की. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, ठीक आहे चालेल. आता मीरा लगेच एक घास चिवचा काऊचा म्हणत प्रेमानेच आता राजवीरला जेवण भरवू लागते. देविकाला मात्र खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, मावशी एक विचारू, राजवीरच्या आईचं काय झालं, तिचा काही तपास लागला का? त्यावर लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, काय सांगते मीरा, जे झालं ते झालं. राजवीरच्या आईने दुसरा संसार थाटलाय, आता ती राजवीरकडे कशाला येईल? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, काय दुसरा संसार थाटला, मग तिला राजवीरला न्यायला काय प्रॉब्लेम आहे? अशी कशी आई असू शकते? एक आई असून आपल्या पोराला आपल्यापासून अशी दूर कशी ठेवू शकते? देविका मात्र डोकावून सत्या मीराकडे बघत असतात. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मावशी अहो ती कुठे राहत असते, आम्हाला सांगा की. त्याच वेळेस आता देविकाची आई म्हणू लागते, मीरा जाऊ दे आता ना, त्याचा काही उपयोग नाही. मी आणि राजवीर आम्ही दोघेच एकमेकांसाठी आहोत. जोपर्यंत माझे हातपाय ठीक आहे तोपर्यंत तर मी माझ्या राजवीरचा अगदी चांगला सांभाळ करणार. आता सत्या मीराला वाईट वाटतं, अशी कशी आई असू शकते? त्याच वेळेस आता देविका पुन्हा त्या अडगळीच्या खोलीत लपून बसते. तर इकडे रात्रीची वेळ झालेली असते. आता सत्या मीरा रूममध्ये झोपलेले असतात, पण मीराला मात्र काही झोप लागत नाही. मीरा आता हळूच सत्या झोपला की नाही हे डोकावून बघू लागते, कारण काही करून आता तिला घरात ती संदूक शोधायची असते. म्हणून आता मीराला काही झोप लागणं अवघडच असतंय. त्याच वेळेस आता अडगळीच्या खोलीत देविका लपलेली असते. तिची आई आता तिच्यासाठी साडी आणि जेवणाचं ताट घेऊन येते. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, आई अगं किती उशीर केला, मला ना केव्हाची भूक लागली, दे पटकन ताट. आता देविका गबागब खायला सुरुवात करते. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं देविका जरा दमाने घे की, अगं काय करतेस तू, अगं ठसका जाईल. त्यावर देविका म्हणू लागते, मला केव्हाची भूक लागली होती, तुझ्यामुळे होतं या,
त्या सत्या मीराला इकडनं बाहेर काढ म्हटलं ना, तो ऐकलं नाही. आता ना मलाच इकडनं बाहेर पडावं लागेल. नाही नाही नाही, मला काही करून सकाळ होण्याआधी पहाटेच्या गाडीने इकडनं निष्ठावंच लागेल. त्याच वेळेस आता तिची आई म्हणू लागते, देविका अगं असं काय करते, थांब देविका, अगं तुला खूप मोठी संधी भेटली. सत्या मीराला तुझं सत्य सांगून टाक आणि राजवीरचा स्वीकार कर गं. त्यावर लगेच आता देविका मला लागते, आई असं काही करायचं नाही आणि मी अजिबात असं काही करणार नाही. मी आत्ताच इकडनं आता हे कपडे बदलते आणि लगेच पहाटेच्या गाडीने इकडनं निसटते. असे म्हणत आता आपल्या आईच्या हातनं लगेच जो ड्रेस असतो ना, तो देविका हिसकावून घेते. तर लगेच तिची आई तिकडनं निघून जाते. तर अर्धी रात्र झालेली असते. मीरा आता हळूच उठून आता रूमच्या बाहेर आलेली असते. त्याच वेळेस आता पटकन हॉलमधनं देविका आता घराच्या बाहेर निघालेली असते. तेवढ्यात आता नकळत मीराचं लक्ष जातं. नक्कीच इकडनं कोणीतरी गेलंय, कोण आहे तिकडे असे आता आवाज मीरा दरवाज्यातनं बाहेर देऊ लागते. त्याच वेळेस देविका घाबरते आणि पटकन तिकडनं पळ काढते. मीरा आता लगेच हॉलचा दरवाजा बंद करते आणि हॉलमध्ये सगळीकडे ती संदूक शोधू लागते. पण मीराला काही ती संदूक कुठेच सापडत नाही. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी रिया आता आपल्या रूममध्ये असते. आता रियाचं काम आटोपल्यानंतर आता डबिंग स्टुडिओला रिया निघालेली असते. त्याच वेळेस आता रिया आपल्या रूममधनं बाहेर पडतात. सुधाकर भाऊ आणि आजी पटकन रियाच्या रूममध्ये येतात आणि लगेच आता रूममध्ये सगळीकडे ती संदूकची चावी शोधू लागतात. तेवढ्यात आता हॉलच्या बाहेर निघालेली रिया थबकते. आता तिच्या लक्षात येतं, अरे यार मोबाईल तर रूममध्येच राहिले. आता रिया पुन्हा मोबाईल घेण्यासाठी आपल्या रूमकडे निघालेली असते. पण इकडे रूममध्ये आजी आणि सुधाकर भाऊ चावी शोधत असतात. त्याच वेळेस आता रियाच्या पावलांचा आवाज येताच आजी आणि सुधाकर भाऊ घाबरतात. दोघेही पटकन पडद्याआड लपून बसतात. रिया दरवाजा उघडते तर आता पटकन ती कॉटवरनं आपला मोबाईल घेते आणि तिकडनं पुन्हा रूमचा दरवाजा बंद करून निघून जाते. सुधाकर भाऊ आणि आजी मोठा श्वास घेतात. आत्ता जर रियाने बघितलं असतं ना तर अवघड झालं असतं. दोघेही पुन्हा आता कसोटीने इथे चावी शोधण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेस आता कॉटच्या गादीखाली आजीला एक चावी सापडलेली असते आणि समोरच जे फुलदाण्या वगैरे ठेवलेले असतात ना, त्यात सुधाकर भाऊंना एक चावी सापडलेली असते. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, सुधा 2-2 चाव्या सेम सेम, पोरी तर लयच हुशार निघाल्या की, एक जरी हरवली तर दुसरी आहेच की. पण आता आपण या 2 बी चाव्या त्यांना मिळू द्यायच्या नाही. दोघांनी आता चाव्या लंपास केलेल्या असतात. तर इकडे आता सत्या मीराला निघायचं असतं. तेवढ्यात लगेच आता सत्या आपल्या गाडीजवळ येतो. त्याच वेळेस आता राजवीर धावतच संदूक घेऊन सत्या काकाजवळ येतो आणि मला लागतं, सत्या काका अरे ही संदूक उघड की. अरे ही उघडतच नाही आहे, मला उघडून हवी ती. आता सत्य ती संदूक हातात घेतो आणि जोर लावून उघडण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस राजवीर मला लागतो, उघड की सत्या काका. तेव्हा सत्या मला लागतो, अरे बाबा त्याला चावी लागते, अशी नाही उघडत ती. तेव्हा लगेच राजवीर मला लागतो, सत्या काका अरे जादूची संदूक आहे ती. अरे मी ना टी व्हीत बघितलेलं आहे, अशी संदूक उघडली ना कसं जादूचं काहीतरी येतं, उघड की. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, असं कसं उघडेल रे, नाही उघडणार ती. तेवढ्यात मीरा येते. आता मात्र सत्याच्या हातात ही संदूक बघताच मीराला धक्का बसतो. आता कशी ही संदूक पुन्हा मिळवायची आणि काय सांगायचं हे तिला काही कळत नाही. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं बघ की राजवीरने हट्टच धरलाय संदूक उघडून दे म्हणून. काय तर त्यात काहीतरी जादू आहे म्हणतोय. पण लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो रियाचा फोन आला होता, आपल्याला अर्जंट घरी निघावं लागेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय झाले धूमकेतू, काय फोन आला होता रियाचा. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो सासूबाईंची ना तब्येत जरा बिघडली, आपल्याला लगेच निघावं लागेल. आता मात्र सत्याला धक्का बसतो, काय आईची तब्येत बिघडली. धूमकेतू मी पटकन बॅगा घेऊन येतो, आपण लगेच निघूया. सत्या पटकन ती संदूक धूमकेतूच्या हातात देतो आणि बॅगा आणण्यासाठी आतमध्ये निघून जातो. आता मात्र मीराचा जीव अगदी जीवात आल्यासारखं झालेलं असतं, कारण सत्यापासून ती संदूक घ्यायची असते ना. त्याच वेळेस आता मीरा आपल्या पर्समधनं पैसे काढते. राजवीर हे घे, तुला चॉकलेट घेऊन ये बरं, जा पटकन. राजवीर आता पैसे घेऊन दुकानात जातो. तोपर्यंत मीराने ती संदूक आता गाडीत शिटाखाली लपवलेली असते. त्याच वेळेस आता लगेच सत्या बॅगा घेऊन येतो. तेवढ्यात लगेच आता देविकाची आई येते. अरे तुम्ही एवढ्या लवकर निघाला, पण अजून थांबा की, 2-4 दिवसासाठी आला होता ना. त्यावर लगेच सत्या मला लागतो, मावशी अगं घरनं फोन आला होता, माझ्या आईची तब्येत बिघडली गं, त्यामुळे आम्हाला जावं लागेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मावशी सासूबाईंची तब्येत ना जरा खराब झाली, त्यामुळे आम्ही निघतो.
चला येतो आम्ही, राजवीर बाळा बाय बाय असे म्हणत सत्या मीरा निघालेले असतात. राजवीर आता त्या दोघांना बाय बाय करतो. तर इकडे दुपारची वेळ झालेली असते. सत्या मीरा दोघेही आता घरी पोचलेले असतात. आता निरूपाला धक्काच बसतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या अरे तुम्ही एवढ्या घाईघाईत कसे आलात? अरे हनुमानसाठी 2-4 दिवस गेला होता ना, मग एवढ्या लवकर कसे आला? तेव्हा सत्या म्हणू लागतो, आई ते सगळं जाऊ दे, तू कशी आहे? तुला बरं वाटतंय ना? तुला काही होत नाही आहे ना? तुझ्या छातीत धडधडायलं आहे का? तेव्हा निरूपा म्हणू लागते, मला काय झालं आहे? मी आपले मेली अगदी ठीक आहे, मला मेलीला काय धाड भरणार? तेव्हा सत्य म्हणू लागतो, आई असं मेली वगैरे तोंडातनं काढायचं नाही, तुला काही होणार नाही. तेव्हा लगेच आता मीरा आणि रिया एकमेकींकडे बघू लागतात, कारण सत्याला फसवून त्यांनी इकडे आणलेलं असतं ना. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, ए मीरा तुझ्या नवऱ्याला सांग मी अगदी ठणठणीत आहे, मला काही बी झालं नाही, तुम्ही काय एवढ्या घाईत आले ते सांगा. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, रियाने सांगितलं म्हणून आम्ही एवढ्या घाईघाईत आलोय. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, काय सांगितलं या रियाने? आता रिया मात्र सत्या आणि निरूपाकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मीरा ती संदूक घेऊन आपल्या रूममध्ये आलेली असते. तेवढ्यात लगेच आता रियाने अजून एक चावी लपवलेली असते. ती चावी घेऊन आता रिया लगेच मीरावहिनीजवळ येते. मीरावहिनी हे घे संदूकची चावी, मी म्हटले होते ना आपल्याला एक्स्ट्रा चाव्या करून ठेवाव्या लागतील. चल आता ही संदूक उघड. आता मीरा पटकन ती चावी हातात घेते आणि इथे संदूक उघडलेली असते. आता संदूक उघडताच त्यातनं एक मोठंसं लॉकेट येतं आणि त्यात एक चिठ्ठी ठेवलेली असते. आता मीरा ते लॉकेट बाहेर काढते आणि एक चिठ्ठी असते तीही हातात घेते. आता मात्र लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी कसलं लॉकेट हे? त्याच वेळेस आता मीरा ती चिठ्ठी उघडणार आणि ते लॉकेट कसलं हे बघणार. ते सुधाकर भाऊ आणि आजी आलेले असतात. सुधाकर भाऊ मात्र खूपच भडकतात, मीरा असे आता मीरावरती ओरडू लागतात. तर मित्रांनो आता सुधाकर भाऊ आणि आजी या संदूकमधलं सत्य बाहेर पडू देणार की नाही हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.